मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अलिबाग जिल्ह्यातील कनकेश्वराचं हे मंदिर 900 फूट उंचीच्या डोंगरावर वसलेलं आहे. या महादेवाच्या दर्शनासाठी आपल्याला सुमारे 650 पायऱ्या चढाव्या लागतात. You are coming from which state? I am coming from Andhra Pradesh. Andhra. Okay. सुमारे 500 फूट उंचीवर गेल्यावर आपल्याला नागोबाचा टप्पा लागतो. त्यानंतर जांभळीचा टेप लागतो. त्यावरच देवाची पहिली पायरी आहे. तेथे पावलांचा ठसा स्पष्टपणे उमटलेला आपल्याला दिसतो. काही अंतर पुढे चालल्यानंतर आपल्याला गायमांडी लागते. रस्त्यामध्ये असंख्य माकडे आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याच अंतरावर पुढे पालेश्वराचं मंदिर लागतं. पालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे लगेच कनकेश्वराच्या महाद्वारातून प्रवेश करतो. त्यानंतर आपल्याला ब्रह्मकुंड लागतं. पर्यटक बऱ्याच वेळा येथे पोहण्याचा आनंद घेताना दिसतात. थोडे अंतर पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण आणि बलरामाचं मंदिर लागतं. अष्टकोनी पुष्करणी दिसल्यानंतर त्याच बाजूला पश्चिमेच्या काठावर हेमाडपंथी शैलीतील कनकेश्वर महादेवाचं हे अतिप्राचीन मंदिर आपल्या दृष्टिक्षेपात येते. मुख्य द्वारासमोरच भव्य अशी दीपमाळा आहे. मंदिरात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला चांदीचा नंदी नजरेस पडतो. त्यानंतर काही पायऱ्या उतरून आपल्याला कनकेश्वर महादेवाचं दर्शन होतं. पाठीमागे पार्वतीचीही सुबक मूर्ती आहे. हा चांदीचा मुखवटा दूर केला तर स्वयंभू पिंडीमध्ये मोठा खळगा आहे आणि त्यामध्ये 5 उंचवटे आहेत. पंचलिंग महादेव म्हणून हा कनकेश्वर प्रसिद्ध आहे.